पुण्यातील मुंढवा जमीन घोटाळ्यात एकीकडे शीतल तेजवानीला अटक झालेली असताना या प्रकरणातील आरोपी आणि अमेडिया कंपनीचे मालक पार्थ पवार हे बहरीनला गेलेले आहेत आणि त्यानंतर अंजली दमानिया या प्रकरणी पुन्हा एकदा आक्रमक झाल्यात। दिग्विजय पाटील बहरीनहून परतले नाहीत तर त्याला जबाबदार कोण असा प्रश्न त्यांनी उपस्थित केलेला आहे। पार्थ पवार यांच्यावर FIR दाखल करा अशी मागणी सुद्धा त्यांनी केली आहे। बघूयात। मुंढव्यातील जमीन गैरव्यवहार प्रकरणात अटक करण्यात आलेल्या शीतल तेजवानीची ही मुजोरी कॅमेऱ्यात कैद झाली आहे। अटक झाल्यानंतरही शीतल तेजवानीची पोलिसांवरची अरेरावी ही अशी पाहायला मिळाली। उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीला मुंढव्यातील 40 एकर महार वतनाची जमीन विक्री प्रकरणात शीतलला अटक करण्यात आली आहे। पुणे मुंढवा जमीन घोटाळा प्रकरणातील प्रमुख आरोपी जमिनीच्या 272 मूळ मालकांकडून पॉवर ऑफ अटर्नी शीतलनं तिच्या नावे करून घेतली। महार वतनाची 40 एकर जमीन पार्थ पवारांच्या अमेडिया कंपनीला विकली, त्यावर शीतलची सही होती। जमीन विकताना मुद्रांक शुल्क बेकायदेशीररित्या माफ करण्यात आलं। मुंढवा जमीन घोटाळ्यात दिग्विजय पाटील आणि शीतल तेजवानी विरोधात गुन्हा दाखल झाला। यापूर्वीही बँकांच्या आणि कर्जांच्या फसवणूक प्रकरणात शीतल तेजवानीचा सहभाग आहे। पती सागर सूर्यवंशीच्या मदतीनं एकाच बँकेच्या विविध शाखांमधून 41 कोटींची 10 कर्ज घेतली। शीतल आणि पती सागरनं कर्ज फेडली नाहीत। 2021 साली रक्कम 60 कोटींच्या घरात आली। 2023 साली शीतलच्या पतीच्या घरावर ईडीनं छापे टाकले। अटकेनंतर शीतल तेजवानीला फरासखाना पोलीस ठाण्यात ठेवण्यात आलं होतं। त्यानंतर दुपारी तिला कोर्टामध्ये हजर करण्यात आल्यानंतर तिला कोठडी सुनावण्यात आली आहे। या जमीन गैरव्यवहार प्रकरणात पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीचे भागीदार दिग्विजय पाटील यांच्यावरही गुन्हा दाखल करण्यात आलाय। दिग्विजय यांना नोटीस बजावण्यात आली असून ते अद्याप जबाब नोंदवण्यासाठी हजर राहिलेले नाहीत। मुंढवा जमीन व्यवहार प्रकरणातील मुद्रांक शुल्क माफीच्या मुद्द्यावर सहनिबंधक कार्यालयात सुनावणी पार पडली। त्यावेळी लेखी मत मांडल्याचं दिग्विजय पाटील यांच्या वकिलांनी सांगितलं। नोटिसेस इश्यू झालेले स्टॅम्प ऍक्टच्या संदर्भात, त्याच्या संदर्भात आम्ही आमचं लेखी म्हणणं दिलेलं आहे। तुम्ही जी स्टॅम्प ड्युटी बुडवलेली आहे ती भरली आहे, भरायची आहे, त्या संदर्भात काही चर्चा? त्याच्या संदर्भात आता लेखी म्हणणं असतं। दर इज अ प्रोसिजर विच इज लेट डाऊन। त्या प्रोसिजरच्या अनुषंगाने आम्ही आमचं म्हणणं मांडलेलं आहे रेकॉर्डवरती। आता जी ऑर्डर येईल ती ऑर्डर आम्ही फॉलो करू। एकीकडे शीतल तेजवानीला अटक झालेली असताना अमेडिया कंपनीचे मालक पार्थ पवार आणि त्यांचे भागीदार दिग्विजय पाटील हे बहरीनला विवाह सोहळ्याला गेल्याची माहिती आहे। अजित पवार यांचे पुत्र जय पवार यांच्या विवाह सोहळ्यासाठी हे दोघेही बहरीनला गेल्याचं सांगण्यात येत आहे। शीतल तेजवानीच्या अटकेनंतर सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया या प्रकरणात आक्रमक झाल्यात। या प्रकरणातील आरोपी दिग्विजय पाटील बहरीनमध्ये गेले कसे आणि ते परत आले नाहीत तर काय असा सवाल त्यांनी उपस्थित केलाय। पार्थ पवार यांच्यावर FIR दाखल करण्याची मागणी करत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राजीनाम्याची मागणी त्यांनी पुन्हा केली आहे। एवढा मोठा क्रिमिनल चार्ज असताना अशा व्यक्तीला बाहेर जाण्याची परवानगी कशी दिली अधिकाऱ्यांनी? जर हा माणूस परत देशात आला नाही तर या पूर्ण चौकशीची ही जी आहे प्रक्रिया जी आहे ती थांबणार आहे का? हा अतिशय गंभीर प्रश्न आहे। FIR मध्ये पहिलं अमेडिया एंटरप्राइजेस LLP आणि पार्थ अजित पवारचं नाव हे घातलं गेलं पाहिजे। ते घातल्याबरोबर अजित पवारांना राजीनामा हा द्यावाच लागेल आणि त्याच्यासाठी मी लढणार आहे जसं मी म्हटलं, पण विरोधी पक्ष त्यांनी देखील करावं अशी नम्र विनंती मी त्यांना करते। दिग्विजय पाटील हे गुन्हा दाखल असताना देशाबाहेर गेले असतील तर हे गंभीर असल्याचं विरोधकांचं म्हणणं आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या आशीर्वादानं हे सुरू आहे का अशी विचारणा करण्यात येते। तर पार्थ पवार यांच्यावरही कारवाई व्हावी यासाठी येत्या हिवाळी अधिवेशनात या मुद्द्यावर सरकारला जाब विचारणार असल्याचंही स्पष्ट करण्यात आलंय। मला हे कळत नाही, त्या तेजवानी शीतलला अटक होते आणि ज्याच्याकडे 90% शेअर आहेत त्याला काहीच होत नाही। यावरूनच हे प्रकरण आणि देवेंद्रजी फडणवीस साहेब यांचा किती मोठा आशीर्वाद बारामतीकरांना आहे हे आता सिद्ध झालेलं आहे। तेजवानीला अटक झालेली आहे। याच्यात पार्थ पवार आणि जे पाटील आहे जे 99% आणि 1% वाले यांना सुद्धा अटक झाली पाहिजे। याच्यात महसूल खातं आणि गृह खातं लपवाछपवी करत आहे। या मुद्रांक शुल्क माफ करणाऱ्या
खरेदी विक्री करणाऱ्या अधिकाऱ्यांवर सुद्धा अटकेची कारवाई झाली पाहिजे. दुसरीकडे अजित पवार यांचे कुटुंबीय समितीला तपासात पूर्ण सहकार्य करत असल्याचं अजित पवार राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली चाकणकर यांनी सांगितलंय. पहिल्या दिवशीच आदरणीय अजितदादांनी आपली भूमिका स्पष्टपणे मांडलेली आहे आणि ज्या समित्या आहेत, जी तपास यंत्रणा आहे, त्याला संपूर्णपणे सहकार्य हे पवार कुटुंबियांकडून होत आहे. शीतल तेजवानी अटकेनंतर पुणे जमीन घोटाळा प्रकरण पुन्हा एकदा चर्चेमध्ये आलेलं असताना या प्रकरणी चौकशी करणाऱ्या खारगे समितीला 1 महिन्याची मुदतवाढ देण्यात आली आहे. त्यामुळे हिवाळी अधिवेशनानंतरच हा अहवाल येईल असं दिसतंय. आता हिवाळी अधिवेशनात या मुद्द्यावर विरोधक आक्रमक होणार असं स्पष्ट दिसतंय. सत्ताधारी विरोधकांना अधिवेशनात कसं थोपवणार हे आता पाहावं लागणार आहे. ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज, पुणे.